हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 14 जुलैच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक ट्विस्ट आलाय, ज्या ट्विस्टचा आपण कुणी कधीच विचार केला नव्हता. असं काहीतरी घडलंय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना समरची आई, आढळरावांची पहिली बायको अनुसूया तर आठवतच असेल. अनुसूया हिला वेडाचा झटका आला होता आणि सध्या ती वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आहे. पण या वेड्याच्या भरातच अनुसूयाने चक्क फाशी लावून आत्महत्या केली आहे. आणि यामुळे कृष्णा, दुष्यंत, आढळराव, बाळजाबाई, समर यांना जबर धक्का बसलाय. मग आता अनुसूयाच्या आत्महत्येनंतर पुढे काय होईल? कारण जेव्हापासून अनुसूया ही वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेली आहे तेव्हापासून समरच तिला विसरलाय. पूजा त्याची बायको झाली, तो बायकोमध्ये एवढा दंग होऊन गेलाय की त्याला आईची आठवणच नव्हती आणि अनुसूयाने आता आत्महत्या केली आहे. मग आता अनुसूयाच्या आत्महत्येचे काय परिणाम होतील आणि हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सकाळ होते. आढळराव आणि दुष्यंत बाळजाबाईबरोबर गावातील डेअरीबद्दल चर्चा करत असतात. आढळराव दुष्यंतला म्हणतात, गावातील डेअरीच्या सगळ्या कामगारांचे आपल्याला इन्शुरन्स काढायचे आहेत. दुष्यंत सांगतो, मी त्यांच्याशी बोललोय आणि आज इन्शुरन्स कंपनीची माणसं येणार आहेत. मी तुम्हाला तेव्हा बोलवून घेईल. तर आढळराव सांगतात, मला बोलवण्याची गरज नाही आहे. तिकडे काम झालं की त्या लोकांना घरी पाठवून दे. समर आणि पूजाचा सुद्धा इन्शुरन्स काढून घेतो. दुष्यंत म्हणतो ठीक आहे. आणि तेवढ्यात कृष्णा तेथे येते. कृष्णाला पाहून दुष्यंतसुद्धा उभा राहतो आणि कृष्णा सांगते, आम्ही दोघं चाललोय. तर बाळजाबाई विचारते, एवढ्या सकाळी सकाळी पंचायतीमध्ये चाललाय? कृष्णा सांगते, नाही, काल आहे ना ग्रामपंचायतीच्या निधीचा चेक आला होता. सगळ्यात आधी बँकेत जाणार, तो चेक बँकेत पंचायतीच्या अकाउंटमध्ये आम्हाला डिपॉझिट करायचा आहे. बाळजाबाई म्हणते, हो हो करा. पंचायतीचा चेक लवकरात लवकर त्यांच्या खात्यात डिपॉझिट झालेला चांगलाच. आढळराव म्हणतात, हो खरं आहे. आणि बाळजाबाई विचारते, चेक नीट घेतलाय ना? दुष्यंत म्हणतो, हो हो. कृष्णाचं कसं आहे, आजकाल चुकानंतर चुका ती करतीये, त्यामुळे हे विचारणं खूप महत्त्वाचं आहे की चेक घेतलाय की नाही. हे ऐकून कृष्णा दुष्यंताकडे रागारागाने पाहते. दुष्यंत म्हणतो, नाहीतर पुन्हा एकदा भिंत रंगायची, दुसऱ्याच्या ऐवजी तिसरी चूक व्हायची कृष्णाकडून. तेवढ्यात आढळराव मोबाईल पाहता पाहता आपल्या मोबाईलचा फ्लॅश ऑन करतात आणि दुष्यंत हे पाहतो आणि विचारतो, ओ आबा, काय फोटो बिटो काढता की काय? तर आढळराव सांगतात, नाही नाही, फोटो नाही काढत, चुकून सुरू झाला, फोटो वगैरे काही काढत नव्हतो. तर दुष्यंत म्हणतो, काय आबा, म्हणजे तुम्ही आता कृष्णावर संशय घेताय हो की नाही? म्हणजे कृष्णाने चेक आणला की नाही यावर तुम्हाला सुद्धा संशय आहे? कृष्णा दुष्यंताकडे पुन्हा रागारागाने पाहते. बाळाजाबाई हसू लागते. आढळराव म्हणतात, होय ना, कृष्णाचं आजकाल काही खरं नाहीये. 2 चुका आधीच झाल्यात. आता चेकसुद्धा गहाळ गेला असेल तर तिसरी चूक व्हायची कृष्णाकडून आणि मग मोठा तमाशा व्हायचा घरात. तर कृष्णा म्हणते, काय आबा, माझ्याकडून 2 चुका काय झाल्या, तुम्ही तर मला विसरभोळच बनवलं. जसं काय मला काही कळतच नाही, मी सगळं नीट ठेवतच नाही. तर आढळराव म्हणतात, अगं, तुझी छोटीशी मस्करी केली मी फक्त. कृष्णा खूप नाराज होते आणि म्हणते, अशी काय मस्करी असते की काय? दुष्यंतसुद्धा हसू लागतो. कृष्णा म्हणते, या दुष्यंत सरकारांनी सगळं सुरू केलंय. तर आढळराव म्हणतात, अगं, तुला जर वाईट वाटलं असेल तर आता मी काय तुझी मस्करी करणार नाही. कृष्णा म्हणते, नाही नाही, आता तुम्हाला दाखवतेच, या लिफाफ्यामध्ये चेक आहे की नाही दाखवतेच. दुष्यंत हसू लागतो. आढळराव, बाळजाबाई सगळे वाट पाहत असतात, कृष्णाची चेष्टा करत असतात आणि कृष्णा हा लिफाफा उघडते. सगळे वाट पाहतात की कृष्णा चेक कधी दाखवतीये. आणि कृष्णा जसा हा लिफाफा उघडते तिला मोठा धक्काच बसतो. कारण लिफाफ्यामध्ये फक्त लेटर आहे. चेक तर पूजा आणि समरने रात्रीच चोरून जाळून टाकलाय आणि या लिफाफ्यात चेक नसतो. कृष्णा म्हणते, अहो, या चेक नाहीये. दुष्यंतला वाटतं की कृष्णासुद्धा चेष्टा करतीये. कृष्णा म्हणते, खरंच चेक नाहीये, यामध्ये फक्त लेटर आहे, चेक वगैरे काहीच नाहीये. तर आढळराव म्हणतात, असं का? अगं कृष्णे, आता तू आम्हाला येड्यात काढेल ना, म्हणजे आम्ही तुझी चेष्टा केली, आता तू आमची चेष्टा करणार. शोध शोध, असलच त्यामध्ये. तर कृष्णा म्हणते, नाही आबा, नाही यामध्ये. दुष्यंत पुन्हा हसू लागतो. आढळराव सुद्धा म्हणतात, हिची चेष्टा काही संपत नाहीये. पण बाळजाबाई सिरियस असते. बाळजाबाई म्हणते, अगं कृष्णे,
त्या तिजोरीमध्ये ना एक 2-3 लिफाफे असतील. तू चुकीचा लिफाफा आणलाय आणि खरा लिफाफा तिथेच ठेवलाय किंवा चेक त्यामध्ये राहिला असेल. जाऊन चेक कर. आढळराव म्हणतात, चला आता मला सुद्धा आहे ना माझ्या लाडक्या सूनबाईची फजिती पाहायचीच आहे. चल मी पण येतो. दुष्यंत हसू लागतो. मग बाळजाबाई, आढळराव, कृष्णा, दुष्यंत सगळे तिजोरी असलेल्या खोलीमध्ये चेक शोधायला जातात. हे सगळे खोलीमध्ये येतात आणि मग कृष्णा तिजोरीचं लॉक उघडत असते. अजून सुद्धा सगळ्यांना असं वाटतं की कृष्णा जाणून बुजून आपली चेष्टा करते, त्यामुळे सगळे नॉर्मल असतात. कृष्णा तिजोरीचा दरवाजा उघडते आणि पाहते तर आतमध्ये दुसरा कोणताही एनव्हलप नसतो आणि चेकही नसतो. बाळजाबाईला खरं टेन्शन आलेलं असतं. आढळराव, दुष्यंत अजून हसतच असतात. कृष्णा सगळं चेक करते पण तेथे काही चेक सापडत नाही. आत्ता कुठे दुष्यंत सुद्धा टेन्शनमध्ये येतो. आढळराव म्हणतात, अगं खाली ती कागदपत्र आहे ना, तेथे चेक कर. परंतु कृष्णाला चेक सापडतच नाही आणि मग सगळेच टेन्शनमध्ये येतात. आढळराव दुष्यंतला म्हणतात, दुष्यंता चेक कर, तू पहा बरं सापडेल चेक. दुष्यंत पुढे येतो आणि सगळीकडे चेक करतो. नोटांच्या गड्ड्याखाली, त्यानंतर कागदपत्रांमध्ये, दागिन्यांखाली, परंतु चेक कोठेच नसतो. दुष्यंतला खूप टेन्शन येतं. आता बाळजाबाई, आढळराव, कृष्णाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा तू चेक तिजोरीमध्येच ठेवला होता ना? कृष्णा सांगते, होय मी तिजोरीमध्येच चेक ठेवला होता. मग तिजोरीतून चेक गेला तरी कोठे, हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. आढळराव विचारतात, कृष्णा असं कसं होईल? कृष्णा सांगते, काल मी तिजोरीमध्ये चेक ठेवला होता आणि चेक लिफाफ्यामध्ये पाहून ठेवला होता. बाळजाबाई विचारते, पण कृष्णा तुझ्याकडे चेक आहे हे दुसऱ्या कोणाला माहीत होतं का? तर कृष्णा सांगते, काल सकाळी मी जेव्हा किचनमध्ये काम करत होते तेव्हा माधव काका हा लिफाफा घेऊन आले होते आणि त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना लिफाफा उघडायला सांगितला तर त्यांनी मला चेक आणि पंचायतीचं लेटर दाखवलं होतं आणि मग मी स्वतःच्या हातानेच त्या तिजोरीमध्ये हा चेक आणि लिफाफा ठेवून दिला होता. बाळजाबाई म्हणते, आपण माधवला विचारूया की तुला सांगण्याआधी त्याने दुसऱ्या कुणाला सांगितलं होतं का? आणि मग बाळजाबाई माधव काकाला आवाज देते, माधव माधव. माधव काका येतात आणि म्हणतात, बोला बाळजाबाई काय झालं? तर बाळजाबाई विचारते, काल एक ग्रामपंचायतीचं लेटर आलं होतं, लिफाफा आला होता. तो लिफाफा तू कृष्णाला देण्याआधी दुसऱ्या कोणाला दाखवला होता का? दुसऱ्या कोणाला याबद्दल सांगितलं होतं का? माधव काका सांगतात, हो, जेव्हा तो लिफाफा आला आणि मी धाकल्या मालकीनबाईला, सरपंचबाईला आवाज देत होतो तेवढ्यात पूजा वहिनी साहेब आल्या आणि त्यांनी विचारलं यामध्ये काय आहे? तर मी त्यांना सांगितलं होतं की यामध्ये ग्रामपंचायतीचं लेटर आहे. पण मी त्यांना काही उघडून नव्हतं दाखवलं, फक्त सांगितलं होतं. आणि हे ऐकून बाळजाबाई, कृष्णा, आढळराव, दुष्यंत या सगळ्यांना समजतं हा जो कांड झालाय तो नक्कीच पूजाने केलाय. माधव काका सांगतात, त्यांनी मला विचारलं, मी त्यांना सांगितलं, पण चेक वगैरे काढून मी दाखवला नाही आणि मग सरळ आतमध्ये आलो आणि सरपंच बाईकडे तो चेक आणि तो लिफाफा मी देऊन टाकला. बाळजाबाई म्हणते, ठीक आहे जा तू. माधव काका निघून जातात आणि मग बाळजाबाई म्हणते, येत आहे का तुमच्या लक्षात? कुंपणच शेत खातंय. हे सगळं कुणी केलंय हे आता तुम्हाला पण समजलंच असल. कृष्णा आणि दुष्यंतला सुद्धा हीच शंका वाटते की नक्कीच पूजाने हे केलंय. पण आढळरावांच्या मनात वेगळी शंका येते आणि आढळराव म्हणतात, अगं पण कृष्णे हे कसं शक्य आहे? कारण तू सांगतेस की तू तो चेक तिजोरीत ठेवला होता आणि तिजोरीच्या चाव्या तर तुझ्याकडे असतात. मग पूजाने तो चेक कसा चोरला असल? ही गोष्ट सगळ्यांना पटते. दुष्यंत म्हणतो, हो ना, तिजोरीच्या चाव्या तर कृष्णाकडे असतात. मग पूजाने तिजोरीचा दरवाजा कसा उघडला आणि चेक कसा चोरला? तर बाळजाबाई म्हणते, अहो ती पूजा लय बिलंदर आहे. तिने नक्कीच हात चलाकी केली असेल. काहीतरी आयडिया करून तिने तिजोरीच्या चाव्या चोरल्या आणि मग चेकसुद्धा चोरला. ही गोष्ट सगळ्यांनाच पटते. आणि मग कृष्णाला पूजाचा खूप राग येतो. पण कृष्णाकडून एकच चूक होते आणि ती म्हणजे कृष्णाकडे कोणताही पुरावा नाहीये आणि पुराव्याशिवाय वाघाच्या गुफेत गेलं की वाघ फाडून खाणार. पूजा कृष्णाची वाईट अवस्था करणारे एवढं मात्र नक्की. आणि इकडे पूजा सकाळी सकाळी आवरून सावरून नट्टापट्टा करून तयार असते आणि समरला म्हणते, समर डार्लिंग अजून घरामध्ये तमाशा का सुरू झाला नाही? आज सकाळ तर भारी झाली आहे, पण कृष्णाकडून तिसरी चूक आणि त्यानंतर होणारा तमाशा झाला ना, मग मजा येईल. समर म्हणतो, अगं पुज्जू डार्लिंग होईल, तू टेन्शन घेऊ नको. तर पूजा म्हणते, पण घरात खूपच शांती आहे ना,
आत्तापर्यंत त्या कृष्णाला समजलं पाहिजे होतं की चेक गायब झाला आहे आणि घरात तमाशा सुरू व्हायला पाहिजे होता. पूजा समरच्या बाजूला येऊन बसते आणि समर तिला समजावून सांगतो, अगं त्यांना मोठा धक्का बसला असणार. आता सगळे एकत्र येऊन विचार करत असतील की चेक नेमका गेला कुठे, चेक नेमका कसा गायब झाला, हे सगळं कसं झालं, आणि मग त्यानंतर घरात धिंगाणा सुरू होईल. पूजा म्हणते, हो ना, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. आणि तेवढ्यात कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई, आढळराव हॉलमध्ये परत येतात आणि कृष्णा पूजाला जोरजोरात हाका मारू लागते, पूजा खाली ये. हा आवाज ऐकून पूजा आणि समरला खूप आनंद होतो. पूजा म्हणते, झाला सुरू तमाशा. हा तमाशा कृष्णाने सुरू केलाय, पण संपवणार मात्र मी. आणि हे दोघे खुश होऊन हॉलमध्ये जातात. आणि इकडे कृष्णा जोरजोरात ओढत असते, पूजा लवकर खाली ये, ऐकू येत नाही का, ये लवकर खाली, लवकर खाली ये. आणि तेवढ्यात पूजा आणि समर खाली येतात. पूजा म्हणते, अरे काय सकाळी सकाळी कशाला आडाओरडा करतीयेस, जसं काय मला काही माहीतच नाही. असे पूजाचे एक्सप्रेशन असतात, अशी तिची भाषा असते. पूजा ही असं बोलतीये, त्यामुळे कृष्णा, दुष्यंत, आढळराव, बाळजाबाई सगळे तिच्याकडे रागारागाने पाहत असतात. तेवढ्यात समर, दलपत, जयकांत, मैनावती सगळे तेथे पोहोचतात आणि कृष्णा पूजाला जाब विचारते, माझा ग्रामपंचायतीच्या निधीचा चेक कोठे. हे ऐकून पूजा मोठा धक्का बसल्याचं नाटक करते आणि विचारते, एक्सक्यूज मी, काय म्हणालीस तू, पंचायतीच्या निधीचा चेक, माझा आणि त्या चेकचा काय संबंध. कृष्णा चिडून म्हणते, पूजा नाटकं बंद कर, मला माहिती आहे तूच तो चेक चोरलाय, चल माझा चेक गपगुमान परत दे. तर पूजा चिडून म्हणते, निधीचा चेक, अच्छा तो चेक हो, तो तर काल माधव काका जेव्हा घेऊन येत होते घरामध्ये तेव्हा मीच त्यांना विचारलं. ते ना म्हणत होते, धाकल्या मालकीनबाई, धाकल्या मालकीनबाई. तर मी त्यांना सांगितलं, धाकल्या मालकीनबाई कोणाला म्हणताय, कृष्णाला. तिला धाकल्या मालकीनबाई नाही म्हणायचं, तिला मोलकरीणबाई म्हणायचं, कारण तू त्यातलीच एक आहे ना. म्हणून मी त्यांना आठवण करून दिली होती, कारण तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे, त्यामुळे मी त्यांना फक्त एकदा समजावून सांगितलं. घरातील सगळ्यांना खूप राग येतो की पूजा चक्क कृष्णाला मोलकरीणबाई म्हणतीये. दुष्यंत चिडून म्हणतो, ए पूजा, तुझा ह्या फालतूपणा बंद कर, येथे विषय सिरियस आहे खूप. तो सरकारी निधीचा चेक आहे, गावाच्या विकासासाठी सरकारकडून आलाय. उगाच कृष्णावर राग काढायचा, तिला त्रास द्यायचा म्हणून गावाच्या विकासाबरोबर, गावाच्या भविष्याबरोबर खेळू नकोस, मूर्ख कुठली. पूजाला खूप राग येतो. तर लगेच समोर चिडून म्हणतो, ए दुष्यंत भावा, काय रे, ऐकून घेतोय म्हणून काही पण बोलशील का, माझ्या बायकोचा काय संबंध रे, तुझ्या बायकोने चेक हरवला आणि तू माझ्या बायकोवर आरोप लावतोय, माझी बायको कशाला चेक चोरल रे. हा समर मूर्खासारखं बोलतोय, त्यामुळे दुष्यंत कृष्णा खूप चिडतात. दुष्यंत म्हणतो, हो का, तुझी बायको, अरे तुझी बायको तर रात्रंदिवस कटकारस्थानच करत असते, तिला दुसरं जमतं तरी काय. समर म्हणतो, दुष्यंता हे जास्त होतंय बरं का, माझ्या बायकोवर असे घाणेरडे आरोप लावायचे नाही, माझी बायको काहीच चुका करत नाही. दुष्यंत हसू लागतो. तर पूजा पुन्हा एकदा तमाशा सुरू करते आणि म्हणते, ए खरंच, म्हणजे ही कृष्णा चुका करणार आणि त्या चुकीचं खापर माझ्यावर फोडणार, एक नंबरची मूर्ख बाई आहे ही. तर लगेच समर म्हणतो, व्हय पूज्जू, खरंय तुझं, अशा बेअक्कल बाईला इतकी मोठी जबाबदारी दिल्यावर काय होणार. समर चक्क कृष्णाला बेअक्कल म्हणाला. हे ऐकून दुष्यंतच्या तळपायच्या मस्तकात जाते आणि दुष्यंत चक्क समरच्या अंगावर धावून जातो, त्याची गचंडी पकडतो. या दोघांमध्ये चांगलीच मारामारी होऊ लागते. पूजा आणि कृष्णा या दोघांना अडवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात आढळराव जोरात ओरडतात, ए थांबा, काय तमाशा सुरू आहे, या घरात अशा मारामाऱ्या मी सहन करून घेणार नाही. आणि समर गप्प बस. तर दुष्यंत चिडून म्हणतो, बाबा त्याला समजून सांगा, काय बोलतोय तो कृष्णाबद्दल. समर म्हणतो, मग हा माझ्या बायकोवर आरोप लावतोय, मी काय गप्प बसणार का. आढळराव म्हणतात, हे समर गप्प बस. समर चिडून म्हणतो, वा रे वा बा, म्हणजे इथे माझ्या बायकोचा अपमान होतोय आणि मीच गप्प बसायचं का. मी माझ्या बायकोचा अपमान सहन करून घेणार नाही, मी गप्प बसणार नाही. अरे माझ्या बायकोची काही चूकच नाहीये, तर आम्ही का कमीपणा घ्यायचा, आम्ही का ऐकून घ्यायचं. दुष्यंत जोरजोरात हसू लागतो आणि पूजा चिडून म्हणते, एकतर कृष्णा, आमचा काय संबंध, तो जो चेक होता
तो ग्रामपंचायतीच्या नावावर होता. मला तर त्याचा काही फायदा नाही. जर मला काही फायदाच नाही तर मी तो चेक कशाला चोरणार? तूच सांग. मला फायदा नसल्यावर मी ते कशाला करल? घरातील सगळ्यांना ही गोष्ट पटते. आणि मग मैनावती दलपतला विचारते, काय हो, तुम्हाला काय वाटतं? पूजाने हे खरंच घडून आणलं असेल का ती जे बोलतीये ते खरं आहे? पूजाने चेक चोरला असेल की नाही? तर जयकांत म्हणतो, अगं मम्मी, या दोघांचे ना दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. या दोघांनीच चेक चोरला असणार आहे, मला 100% खात्री आहे. तर दलपत म्हणतो, अरे गप्प बसा, तुम्हाला काय कळतंय का? जर कृष्णाकडून खरंच चेक हरवला असेल ना, तर कृष्णाकडून आज 3री चूक झाली आहे. याचा अर्थ तिच्या चुका वाढत चालल्यात आणि आपल्यातला कोणाचा तरी जीव जाऊ शकतो. हे ऐकून मैनावती चांगलीच घाबरते. आणि मग पूजा विचारते, चेक होता तरी कोठे? तेच मला माहीत नाहीये. ते तरी सांगा की चेक कुठून चोरला गेलाय? आढळराव सांगतात, चेक हा तिजोरीत होता. तर पूजा म्हणते, ओ माय गॉड, ओ माय गॉड, तिजोरीतून चेक चोरीला गेलाय? समर म्हणतो, अरे मग तुम्हाला एवढं तरी कळलं पाहिजे ना की तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असतात? कृष्णाकडं. मग जर पूजाने हा चेक चोरला असता तर पूजाकडे तिजोरीच्या चाव्या हव्या ना. मग पूजूकडे हे तिजोरीच्या चाव्या कस काय येणार? जर चाव्या कृष्णाकडे असतील तर. आणि जर तिजोरीतून चेक चोरला गेलाय म्हणजे तिजोरीमध्ये तर सोनं नाणं पैसा अडका सगळं होतं. अरे ते आहे का ते सगळं चोरीला गेलं? तर बाळाबाई सांगते, नाही नाही, ते सगळे जो चोर होता ना तो फक्त चेकचा भुकेला होता, बाकीचं काही चोरलेलं नाहीये. दुष्यंत हसू लागतो. पूजा खूप चिडते आणि म्हणते, ओ बाळाबाई, माझ्याकडे पाहून काय बोलताय? तुमच्या सुनेला बोला, तुमच्या सुनेकडून चूक झालीये, माझ्याकडून कोणती चूक झालेली नाहीये. आता मात्र कृष्णाने गुळचेपीची गोळी घेतलेली असते. मस्त तोंड बंद करून पूजा जे काही बोलतीये ते ती सगळं सहन करून घेते, गुपचूप ऐकून घेते. पूजा पुढे म्हणते, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे का? या कृष्णाने आज पुन्हा एकदा चुका केल्या आहेत. म्हणजे तिला हे चांगलंच माहिती आहे की तिच्याकडून 5 चुका होणार आणि त्यानंतर या घरात एखाद्याचा जीव जाणार. तरीसुद्धा ही कृष्णा बेजबाबदारपणे चुका करत चालली आहे आणि स्वतःच्या चुका झाकायच्या म्हणून माझ्यावर खोटे नाटे आरोप लावतीये. आणि आज तिने एक नाही, आज तिने 2 चुका केल्या आहेत. पहिली चूक, तिने ग्रामपंचायतीचा चेक हरवला. आणि दुसरी चूक, तिने घरातील तिजोरीच्या चाव्या नीट सांभाळल्या नाही. तिजोरीतून चेक चोरीला गेला याचा अर्थ तिजोरीच्या चाव्यासुद्धा तिने नीट सांभाळल्या नाही. ही तिची चौथी चूक झाली. तिने 4 चुका केल्या आहेत. कृष्णाला खूप राग येतो. कृष्णा चिडून म्हणते, तुला कसं माहीत की तिजोरीतून चोरीला गेला चेक आणि माझ्याकडून चाव्या गहाळ झाल्या होत्या? याचा अर्थ चाव्या तूच चोरल्या होत्या, हो की नाही? तर पूजा जोरजोरात हसू लागते. हा हा हा, वा कृष्णा वा, खूप छान, हा खूप छान. म्हणजे चुका स्वतः करायच्या आणि सगळं खापर माझ्यावर फोडायचं. अगं कृष्णा, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? तू चुका करतेस तू, आणि यात माझी काही चूक नाहीये. माझ्यावर खोटे नाटे आरोप लावू नको. कृष्णा चिडून म्हणते, खोटे नाही, खरे आरोप लावतीये. मला गॅरंटी आहे चेक तूच चोरलाय. तर पूजा म्हणते, वा रे वा कृष्णा, म्हणजे त्या ज्योतिषाने सांगितलंय की घरामध्ये तू 5 चुका करणार आणि त्यानंतर एखाद्याचा जीव जाणार. आणि मी सुद्धा या घरची सूनच आहे, म्हणजे माझा सुद्धा जीव जाऊ शकतो ना जर तुझ्याकडून 5 चुका झाल्या तर. आणि मग मी तुझ्याकडून चुका घडून आणेल, कारण मला स्वतःला वर जायचंय ना. मला काय मरायची हौस आली आहे का? मी असं का करेल? हे सगळे ना मी करूच शकत नाही, कारण येथे मला सुद्धा भीती वाटतेय. मला सुद्धा मरणाची भीती वाटतेय. आणि ही सगळी तुमच्या लोकांची चूक आहे. तुम्ही लोकांनी तिला कृष्णाला आहे ना डोक्यावर चढून ठेवलंय. आणि या कृष्णाला असं वाटतच नाही की ती कधी काही चूक करू शकते. कृष्णा, तुझी 3री चूक, तू पंचायतीच्या निधीचा चेक जपून नाही ठेवला, तो हरवला. आणि 4थी चूक, तू पंचायतीच्या निधीचा चेक तिजोरीत ठेवला पण तिजोरीच्या चाव्या नीट जपल्या नाही आणि त्या हरवल्या. म्हणून आज तुझ्याकडून 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर 4 चुका झाल्या आहेत. आणि आता फक्त एकच चूक बाकी आहे. आणि एक चूक झाल्यावर कोणीतरी जाणार ढगात. कृष्ण आणि दुष्यंतला खूप राग येतो. मैनावती म्हणते, पूजे, खरं बोलतेस ग तू? 4 चुका झाल्या कृष्णाकडून. आधीच्या 2 चुका आणि आजच्या एकाच वेळेस झालेल्या 2 चुका, म्हणजे टोटल 4 चुका. आता फक्त एकच चूक राहिली आणि एक चूक झाली की मग संपलं सगळं. कोणीतरी मरणार,
हे सगळं ऐकून कृष्ण आणि दुष्यंत खूप दुःखी होतात. पण दुष्यंत कृष्णाला म्हणतो, मूर्ख आहे, सोडून दे, नको विचार करू त्याचा. पूजा म्हणते, हो, आणि आता चूक झाली आहे ना, तर ही चूक नोट तर करावीच लागणार आपल्याला. आणि मी तुम्हाला सगळ्यांना एकदा शेवटचं सांगतेय की या सगळ्या प्रकरणात माझा काहीच हात नाहीये, कारण तुमच्या सगळ्यांसाठी मी सॉफ्ट टार्गेट झाली आहे. घरात काही पण झालं की पूजाने केलं, काही पण केलं की पूजाने केलं, चुकीचं झालं का पूजाने केलं, चांगलं झालं की कृष्णाने केलं. पण यावेळेस माझी चूक नाहीये, तर यावेळेस कृष्णाची चूक आहे. कृष्णा मान खाली घालते. आढळराव, बाळजाबाई, दुष्यंत सगळे गुपचूप ऐकून घेत असतात. म्हणजे एका पूर्ण एपिसोडमध्ये 90% डायलॉग हे फक्त पूजाचे असतात. पूजा फक्त बडबड 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 करत असते आणि बाकीचे सगळे शांतपणे ऐकून घेत असतात. पूजा म्हणते, आता कृष्णाने चूक केली आहे, तर ती मला भिंतीवर लिहावीच लागणार. याआधी कृष्णाच्या 2 चुका होत्या आणि आता कृष्णाच्या आज आणखीन 2 चुका झाल्या आहेत आणि मी त्या भिंतीवर लिहिणारच. असं म्हणून पूजा ही भिंतीजवळ जाते, खडू घेते. कृष्णा, दुष्यंत सगळे पाहत असतात आणि मग पूजा या भिंतीवर कृष्णाची 3री चूक आणि 4थी चूक अशा 4 चुका लिहिते. त्यामुळे सगळ्यांना खूप टेन्शन येतं. कृष्णा मान खाली घालून डोळ्यात पाणी आणून हे सगळं पाहत असते. एकतर कृष्णाला माहिती आहे की पूजा कशी आहे, उगाचच आलं मनात आणि पूजावर आरोप लावले असं होत नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी कृष्णाकडे पुरावा होता, म्हणून पूजाने गप्प बसून सगळं ऐकून घेतलं, मार खाऊन घेतला. पण आज पुरावे नाही आहेत, तर आज पूजा कृष्णावरच भारी पडली आहे, तिचीच बोलती बंद केली आहे. पूजा ही कृष्णाजवळ येते आणि म्हणते, कृष्णा, आता या रांगणे पाटील कुटुंबाचं भविष्य, या रांगणे पाटील कुटुंबातील सगळ्यांचं आयुष्य हे सगळं तुझ्या हातात आहे. त्यामुळे 4 चुका केल्यात, आता 5वी चूक करू नको. आणि जर तू आता 5वी चूक केली तर या घराचं काही खरं नाही, या घरात कुणीतरी मरणार, असं नाटक ती करू लागते. कृष्णाला वाईट वाटतं आणि मग कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई, आढळराव सगळे तेथून जाऊ लागतात. तर पूजा म्हणते, ए हॅलो, कुठे चाललाय तुम्ही सगळे, अजून संपलेलं नाहीये. सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. तर पूजा सगळ्यांना सांगते, या कृष्णाने माझ्यावर खोटे आरोप लावले, मी काही केलं नसताना सगळ्यांसमोर येथे तमाशा घातला, मी कशी दोषी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि आता कृष्णाला याचा निकाल लावावा लागणार. बाळजाबाई विचारते, याचा कसला निकाल लावायचा आहे? तर पूजा म्हणते, आता कृष्णाकडून चूक झाली आहे, तिने माझ्यावर खोटे आरोप लावले, आता सगळ्यांसमोर तिने माझी माफी मागायची. हे ऐकून सगळ्यांना खूप वाईट वाटतं. दुष्यंत चिडून म्हणतो, ए कृष्णा, माफी वगैरे मागायची गरज नाहीये. तर आढळराव म्हणतात, ए पूजे, चल निघ, निघ तुझ्या रूममध्ये जा, मस्त नट्टापट्टा कर, गप गुमान आराम कर, काय माफी बी इथे मागितली जाणार नाहीये. तर समर चिडून म्हणतो, आबा, हे तुम्ही बोलताय का? आढळराव म्हणतो, हो मी बोलतोय, काय तुला काय? तर समर म्हणतो, वा रे वा, म्हणजे येऊन जाऊन आमच्यावरच अन्याय होणार का? आज जर हे वेगळ्या बाजूने असतं, पूजाकडून चूक झाली असती आणि कृष्णा या बाजूने असती, तर तुम्ही सगळ्यांनी पूजाला कृष्णाच्या पायावर नाक घासून माफी मागायला लावली असती. पण आज कृष्णाची चूक झाली आहे, तर तुम्ही सगळे तिची साथ देताय. नाही नाही नाही, असं नाही चालणार. या घरात मी माझ्या बायकोचा अपमान सहन करून घेणार नाही. ही दुय्यम वागणूक चालणार नाही. कृष्णाला माफी तर मागावीच लागणार. दुष्यंतला खूप राग येतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, माफी मागायची गरज नाहीये. आणि नेहमीप्रमाणे कृष्णाने ठरवलंय, दुष्यंत माझा नवरा असेल, मला तिचं काही घेणं देणं नाहीये, मी त्याचं ऐकणार नाही, मी फक्त पूजा आणि समरचं ऐकणार. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही गप्प बसा. आणि मग कृष्णा माफी मागायला तयार होते आणि चक्क पूजा समोर हात जोडून तिची माफी मागते. पूजा, माझी चूक झाली, मी तुझ्यावर खोटे आरोप लावले, मला माफ कर. पूजा आणि समरला खूप आनंद होतो. तर पूजा म्हणते, आहा, अशी नाही, कान धरून माफी मागायची. दुष्यंत पुन्हा म्हणतो, कृष्णा नाही. कृष्णा म्हणते, हे तू गप्प बस, पूजा बोलली तेच ऐकणार मी, तुझं नाही ऐकणार. आणि कृष्णा पुन्हा एकदा कान धरून पूजाची माफी मागते. पूजा, माझी खरंच खूप मोठी चूक झाली, मला माफ कर. पूजाच्या चेहऱ्यावर असुरी आनंद असतो. आढळराव, बाळजाबाई, दुष्यंत खूप दुःखी असतात आणि जयकांत, मैनावतीला सुद्धा आनंद होतो.
कृष्णाच्या डोळ्यात मात्र पाणी असतं. आज पूजाने या कृष्णाची चांगली ठासलेली असते, चांगली जिरवलेली असते. कृष्णाला सुद्धा समजलंय की उगच पूजाच्या वाकड्यात जायचं नाही, नाहीतर पूजा तिला सोडणार नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आधी तर कृष्णाने पूजावर हल्ला केला, पण त्यानंतर पूजाने कृष्णाची जी काही जिरवली आहे ते पाहून प्रेक्षकांना नक्कीच वाईट वाटलं असेल यात शंका नाही. कृष्ण आणि दुष्यंतला जर पूजावर संशय आला होता तर त्यांनी कमीत कमी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता. डायरेक्ट पूजावर आरोप करून काही फायदा नाही आहे हे त्यांना समजलं पाहिजे होतं, पण त्यांनी असं केलं नाही. डायरेक्ट पूजावर आरोप केले आणि पूजाने सगळंच त्यांच्यावर उलटवलं. किंवा मग कृष्ण आणि दुष्यंतने अशी आयडिया केली पाहिजे होती की निधीचा चेक चोरीला गेलाय हे घडलंच नाहीये, तिकडच्या तिकडं प्रकरण मिटवलं असतं तर पूजा आणि समोरची चांगलीच जिरली असती. पण त्यांना ते सुद्धा करायला जमलं नाही. त्यांनी आजच्या एपिसोडमध्ये खूप मोठी चूक केली आहे, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर सगळेजण हे हॉलमध्ये असतील. तेवढ्यात कृष्णाला एक फोन येईल आणि या फोनवर तिला जी बातमी समजेल ते ऐकून कृष्णाला जबर धक्का बसणार आणि कृष्णा ही खूप हादरून जाईल, रडू लागेल. बाळाबाई विचारणार, काय झालं कृष्णा? आढळराव, दुष्यंत सुद्धा घाबरलेले असतील. आणि मग कृष्णा फोन कट करून सगळ्यांना सांगेल, वेड्यांच्या हॉस्पिटलातून फोन होता, अनुसूया सासूबाई तेथे ॲडमिट आहे ना, तर वेड्याच्या झटकात त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे, त्यांचा मृत्यू झालाय. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल. आढळराव, दुष्यंत, बाळाबाई सगळ्यांचा विश्वासच बसणार नाही की अनुसूया आता या जगात नाहीये आणि तिने आत्महत्या केली आहे. कृष्णा ढसाढसा रडू लागेल. फ्रेंड्स, तुम्हाला सगळ्यांना आठवतच असेल की जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वी अनुसूयाने आढळरावांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता आणि मग जेव्हा तिला रंगेहात पकडण्यात आलं तेव्हा तिला जबर धक्का बसला आणि तिला वेडाचा झटका आला होता. त्यानंतरच ती हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि मग समर आणि पूजाने लग्न केलं. तेव्हापासून अनुसूयाचा विषय सुद्धा निघत नव्हता. समर आपल्या नवीन लग्नात, नवीन बायकोत इतका दंग होऊन गेला की मग त्याने आपल्या आईचा विचार करणंच सोडून दिलं. आणि या सगळ्यानंतर आता अनुसूयाच्या डायरेक्ट आत्महत्येची बातमी आली आहे. मग अनुसूयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण? समर, कृष्णा, दुष्यंत, आढळराव, बाळाबाई यांना तर जबाबदार धरणार नाही ना. आता पुढे काय होईल, या आत्महत्येचे पडसाद, त्याच्या प्रतिक्रिया काय येतील, हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.